नमस्कार कर्मचारी बंधूंनो, आपले स्वागत आहे आजच्या या महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. आपण मार्च पेड इन एप्रिल या महिन्याच्या पगाराची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात आणि या पगाराला विलंब होण्याच्या संदर्भाने एक पत्र आपल्याला कार्यालयामार्फत प्राप्त झालेलं आहे. तर आपल्या पंचायत समिती अंतर्गत संवर्ग अ ते ड मधील सर्व कर्मचारी बंधूंसाठी अतिशय महत्त्वाची सूचना प्राप्त झालेली आहे. या महिन्यातील पगार अधिक उशिरा होऊ नये यासाठी आपल्याला कोणती कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओतून मार्गदर्शन प्राप्त करून घेणार आहोत. तसेच साधना सप्ताह या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला कोणकोणते कोर्सेस पूर्ण करून घेता येईल, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर 3 सर्टिफिकेट आणि 4 तासाचं आपलं अध्ययनाचे तास पूर्ण करून घेता येईल, या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अपडेट रहा आमच्या चॅनलबरोबर. तर आपण बघू शकतो की विषय आहे दिनांक 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह राबविणेबाबत. हे पत्र आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत आपल्या सर्व खाते प्रमुखांना व गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. तर याचा विषय आपण लक्षात घेतलेला आहे. आता बघूया या पत्रातून आपल्याला कोणती माहिती दिलेली आहे. या पत्राच्या अनुषंगाने क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह राबविण्याच्या सूचना आपल्याला कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आहे. कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील किमान 4 तासाचे कोर्सेस पूर्ण करण्याबाबत तसेच सदर कोर्सेस दिनांक 2 ते 8 एप्रिल या कालावधीत पूर्ण करावे याबद्दल आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. तसेच यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत गट अ ते गट ड मधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना या सप्ताहांतर्गत AI दक्ष आणि मार्केट प्लेस अशा 2 प्रकारचे कोर्सेस पूर्ण करायचे आहे. तर AI दक्ष अंतर्गत किमान 3 कोर्सेस आणि मार्केट प्लेस कोर्सेस अंतर्गत किमान 1 म्हणजे 4 तासाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यानंतरची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. सदर प्रशिक्षण पूर्ण केल्याशिवाय मार्च देय एप्रिल 2026 या महिन्याचे वेतन अदा करण्यात येऊ नये अशा सूचनासुद्धा आपल्या कार्यालय प्रमुखांना या पत्रातून देण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करणे आता अतिशय महत्त्वाचे झालेले आहे. तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रमाणपत्राबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खातरजमा केल्यानंतरच संबंधित कार्यालय प्रमुख यांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन कर्मचाऱ्यांचे पगार करणे आवश्यक आहे. तर त्यामुळे शिक्षक बंधूंनो व सोबतच इतर सर्व कर्मचारी बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साधना सप्ताह अंतर्गत कोणकोणते कोर्सेस करता येईल, जेणेकरून कमी श्रमात आपले हे कोर्सेस पूर्ण होतील व आपले पंचायत समितीतून पगारसुद्धा लवकरात लवकर होईल, या संदर्भात मी माहिती देणार आहे. तर आता आपण जाणार आहोत साधना सप्ताह PDF ज्यातून आपल्याला माहिती घेता येणार आहे. तर बघू शकतो आपण साधना सप्ताह 2 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत राबवला जाणार आहे. त्या संदर्भातील महत्त्वाची सूचना या बॉक्समध्ये दिलेली आहे की तर ऑल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आर एनकरेज टू कंप्लीट अ मिनिमम ऑफ 4 hours ऑफ लर्निंग ड्युरिंग द सप्ताह. या सप्ताहाच्या कालावधीत 4 तासाचा आपल्याला लर्निंग कंप्लीट करायचं आहे. तसंच सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे. तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता अंतर्गत AI दक्ष प्रोग्राम हा सुद्धा राबवण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला कुठलेही 3 कोर्सेस कंप्लीट करून घ्यायचे आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 4 तासाचा आपल्याला मार्केट प्लेस प्रोग्राम आणि 3 कुठलेही AI दक्ष प्रोग्राम कंप्लीट करून घ्यायचे आहेत. सोबतच आपल्याला कुठल्या प्रकारचे कोर्सेस करून घेता येईल या संदर्भात सुद्धा मी मार्गदर्शन करणार आहोत.
तर मी सांगतो आहे त्या पद्धतीने तुम्ही जर कोर्सेस पूर्ण केले तर लवकरात लवकर तुमचे हे सप्ताहांतर्गत अध्ययनाचे तास व सर्टिफिकेट सहज प्राप्त करून घेता येणार आहेत. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये कर्मयोगी ॲप आपण इन्स्टॉल करून घेतलेलं आहे. आपलं प्रोफाईलसुद्धा अपडेट करून घेतलेलं आहे. ज्यांनी प्रोफाईल अपडेट केलं नसेल त्यांच्या संदर्भातसुद्धा सूचना आहे. इथे आपण पाहू शकतो की AI दक्ष प्रोग्राम अंतर्गत आपल्याला एकूण 17 ते 18 कोर्सेस दिलेले आहे. या 17 ते 18 कोर्सेसपैकी कोणते कोर्सेस करणे जास्त फायद्याचे आहे, जेणेकरून आपल्या ज्ञानातसुद्धा वाढ होईल आणि कमी वेळेत आपल्याला हे सर्टिफिकेट प्राप्त होईल, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा कोर्स आहे इंट्रोडक्शन टू AI 8 क्रमांकावरील कोर्स, जो आपण करून घेऊ शकतो. 1 ते 6 अशी पहिली यादी आहे. यातले कोर्स आपण बघू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पब्लिक गव्हर्नन्स, लर्निंग लँग्वेज मॉड्यूल, कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन, डीप टेक अँड इंडिया, ऑल AI इन गव्हर्नन्स, तसेच युवा AI फॉर ऑल, अशा प्रकारे काही. तर 7 नंबरचा दक्ष प्रोग्राम, ज्याचं नाव आहे फंडामेंटल्स ऑफ जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जो केवळ 58 मिनिटाचा आहे. तसंच 8 नंबरचा इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जो केवळ 1 तास 2 मिनिटांचा अभ्यासक्रम आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम अतिशय माहितीपूर्ण होणार आहेत, जे आपण करणे आपल्या फायद्याचे राहणार आहेत. कमी वेळेत तसेच कमी श्रमात हे आपल्याला प्राप्त होऊ शकतात. तसंच त्याखालचा प्रोग्राम आहे 9व्या नंबरचा AI ॲप्लिकेशन इन गव्हर्नन्स, त्याचासुद्धा आपण अभ्यास करून घेऊ शकतो. तसेच ज्याला इंग्रजी भाषा जरा कठीण जात असेल त्याच्यासाठी हिंदीमधूनसुद्धा 3 कोर्सेस आपण बघू शकतो. 10, 11 आणि 12 या कोर्सेसलासुद्धा कमी वेळेत आपण पूर्ण करून घेऊ शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स की मूल बातें, प्रशासन के लिए उत्तरदायी AI का उपयोग, सुशासन में AI की नैतिकता, हे सुद्धा अतिशय माहितीपूर्ण असे कोर्सेस आपण पूर्ण करून घेऊ शकतो. तर हे 3 आणि हे 3 असे 6 कोर्सेस मी तुम्हाला सुचवलेले आहे, जे अतिशय कमी वेळेत होण्यासारखे आहे. याचा आपण विचार जरूर करावा आणि लवकरात लवकर आपल्या कार्यालयाला ही माहिती मिळण्यास सहकार्य करावं. तर हे 3 AI दक्ष प्रोग्राम आपण पूर्ण करणार आहोत. तर अशी ही 16 कोर्सेसची यादी मी तुम्हाला दाखवलेली आहे. यानंतर आपल्याला मार्केट प्लेस कोर्सेसकडे जायचं आहे. मार्केट प्लेस कोर्सेस हे खूप लेंथली कोर्सेस आहे, जे पूर्ण करणे जरा अवघड आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करील, जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर आपला 4 तासाचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्याल. तर आता बघू शकतो आपण आय गॉट रेकमेंडेड मार्केट प्लेस कोर्सेस आपण बघू शकणार आहोत. तर 2 नंबरचा कोर्स आहे लीडरशिप स्किल, जो केवळ 46 तासाचा आहे. याचा लांबी खूप विशाल असल्याकारणाने आपण छोटे कोर्सेस बघणार आहोत आणि 4 तासाचा आपला अध्ययन कालावधी पूर्ण करणार आहोत, जेणेकरून आपल्या कार्यालयाला माहिती देऊन आपल्या मार्चचे पगार काढण्यास उशीर होणार नाही. बघा 5 नंबरचा कोर्स आहे, जो केवळ 8.5 तासाचा आहे. निगोसिएशन फंडामेंटल्स असं त्याचं नाव आहे. त्यानंतर तसाच एक 8 नंबरचा कोर्स आहे फॉरेस्ट कार्बन क्रेडिट्स अँड इनिशिएटिव्ज, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी यांचा हा ऑनलाईन प्रोग्राम आहे. तर हा सुद्धा आपण पूर्ण करू शकतो. 7 नंबरचा कोर्स आहे बिल्ड अँड एक्झिक्यूट अँड ऑर्गनायझेशनल AI स्ट्रॅटेजी. हा 5 तास 52 मिनिटाचा कोर्स आपण पूर्ण करू शकतो. 8वा कोर्स मी तुम्हाला सांगितला आहे केवळ 6 तासाचा कोर्स आहे. तर असे 6, 6.5 तासाचे कोर्सेस इथे आहेत. इतर कोर्सेस बघितले तर 9 नंबरचा कोर्स आपण बघू शकतो, जो 8.5 तासाचा आहे. डिजिटल थिंकिंग अँड प्रिडिक्टिव्ह ॲनालिटिक्स फॉर डेटा प्रोडक्ट्स असं त्याचं नाव आहे. तुम्हाला जे आवड आहे तुम्ही यापेक्षा 4 तासापेक्षा जास्त मोठे कोर्सेससुद्धा करू शकता. आवडीनुसार जास्तीत जास्त तुम्ही अपडेट राहू शकता आणि आमचं चॅनल सबस्क्राईब